आणि आता पुढची बातमी आहे ती सर्बियामधून। सर्बिया सध्या धुमसतोय। निमित्त ठरलं ते नोव्हेंबर महिन्यात नोव्ही सॅड मधील रेल्वे दुर्घटनेचं। या दुर्घटनेत 15 जणांनी जीव गमावला। त्यानंतर तिथं सातत्यानं सत्ताधाऱ्यांविरोधात रोष व्यक्त होतोय। विद्यार्थी आंदोलनांनी कळस गाठलाय। अखेर गेल्या मंगळवारी पंतप्रधानांनाही पाय उतार व्हावं लागलं। पाहूया नेमकं काय घडतंय सर्बियामध्ये। सर्बियामधील नोव्ही सॅड या दुसऱ्या मोठ्या शहरात 1 नोव्हेंबर 2024 रोजी रेल्वे स्थानकाचं छत कोसळलं आणि त्यात 15 जणांचा मृत्यू झाला। त्यानंतर तिथं विद्यार्थी आंदोलनं सुरू झाली, ती अजूनही सुरूच आहे। या दुर्घटनेला देशातील भ्रष्टाचारी राज्यकर्ते जबाबदार असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय। बांधकाम प्रकल्पातील भ्रष्टाचार याला कारणीभूत असल्याचा आरोप होतोय। या प्रकरणी लोकांनी सरकारमधील जवळपास 13 जणांना जबाबदार धरलाय। त्यामुळे विद्यार्थ्यांनी तातडीनं सत्ता बदलाची मागणी केली। सातत्यानं विविध मार्गांनी तिथं आंदोलनं सुरू आहेत। अखेर जवळपास 3 महिन्यांनी देशाचे पंतप्रधान मिलोस वुसेविक यांनी घटनेची जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिलाय। त्याचवेळी त्यांनी लोकांना शांतता राखण्याचं आवाहन केलंय। मागच्या काही घटनांनंतर मी रिपब्लिक ऑफ सर्बियाच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देतोय। मी राष्ट्रपतींचं या मुद्द्यावर सविस्तर चर्चा केली आहे। आम्ही प्रत्येक मुद्द्यावर बोललो आणि अखेर त्यांनी माझा निर्णय स्वीकारलाय। आम्हाला ज्या लोकांनी निवडून दिलं त्यांच्या प्रती आमची काही जबाबदारी असते असं मला वाटतं। त्यामुळे मी राजीनामा देतोय। या मुद्द्यावरून समाजात नागरिकांमध्ये मतभेद होऊ नयेत अशी माझी इच्छा आहे। सर्वांनी शांतता राखावी आणि देशातील समस्येवर शांततापूर्ण मार्गानेच तोडगा काढू। नोव्हेंबरमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर सर्बियातील वातावरण चांगलंच चिघळतंय। यात मुख्यतः रडारवर आहेत ते राष्ट्रपती अलेक्झांडर वुचिच। वुचिच यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून सर्बियामध्ये जन आक्रोश वाढल्याचा दावा होतोय। अलेक्झांडर वुचिच यांचे युरोपियन युनियनमध्ये सर्बियाच्या समावेशासाठी प्रयत्न सुरू आहे। त्यामुळे सर्बियाचं स्वातंत्र्यच धोक्यात येत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। तसंच मागील निवडणुकांमध्येही राष्ट्रपतींवर अनियमिततेचे आरोप झाले होते। तर सध्या सुरू असलेल्या आंदोलनांना उत्तर म्हणून राष्ट्रपती वुचिच यांनीही त्यांच्या समर्थकांची रॅली बोलावली। देशातील मध्यवर्ती शहर असलेल्या जागोडिना शहरात ही रॅली काढण्यात आली। वुचिच यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात यात सहभाग नोंदवला। वुचिच यांनी त्यांच्या विरोधकांवर जोरदार निशाणा साधला। आपली जनता जाणतीये, माझ्या सर्बियाला सारे काही माहिती आहे की कशा प्रकारे हे हल्ले सध्या होत आहेत। सध्या आतून बाहेरून हल्ले केले जात आहेत आणि कधी विरोध करायचा हे जनतेला कळतं। माझं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आवाहन आहे की या चर्चा करूया। तुम्ही मला कितीही शिवाशाप दिलात तरी मी तुमच्याशी समोरासमोर चर्चा करायला तयार आहे। तर विद्यार्थ्यांनी राष्ट्रपतींशी बोलण्यास नकार दिलाय आणि आंदोलनं सुरूच ठेवली आहेत। तर 31 जानेवारीपासून आंदोलकांनी 80 किलोमीटरच्या लाँग मार्चला सुरुवात केली। 2 फेब्रुवारीला विद्यार्थ्यांनी डॅन्यूब नदीवरील पुलावर रास्ता रोको केला। इथं येऊन मिळणारे 3 रस्ते त्यामुळे वाहतुकीसाठी बंद झाले। विद्यार्थ्यांनी मोबाईल टॉर्च लावत नोव्हेंबर दुर्घटनेचा निषेध केला। तसंच संपूर्ण सर्बियामध्ये रोजच 15 ते 20 मिनिटं रास्ता रोको केला जातोय। रात्री 11:52 हा रास्ता रोको रोज केला जातो। याचवेळी 1 नोव्हेंबरला नोव्ही सॅडमध्ये दुर्घटना घडली होती। याद्वारे दुर्घटनेतील मृतांना रोज आदरांजली वाहिली जाते। दरम्यान सततच्या निदर्शनांमुळे सर्बियामधील अनेक व्यवसाय बंद झालेत, कारण अनेक नागरिकांनी देखील या आंदोलनांमध्ये सहभाग घेतलाय। विद्यार्थी आंदोलनांमध्ये असल्यामुळे विद्यापीठातील अभ्यासही ठप्प झालाय। तर शुक्रवारी या आंदोलनांवेळी एका कार चालकानं महिला आंदोलकाला धडक दिली। त्यानंतर वातावरण आणखी चिघळलं। पोलिसांनी कार चालकाला अटक केली आहे, मात्र आंदोलनं काही थांबलेली नाहीत। आंदोलकांनी शुक्रवारी 1 दिवसीय बंदही पुकारला। तर बंदचं हे लोण बेलग्रेड, नोव्ही सॅडसह इतर शहरांमध्येही पसरलं। दरम्यान पंतप्रधान मिलोस वुसेविक यांनी राजीनामा दिल्यानंतर नोव्ही सॅडच्या महापौरांनीही राजीनामा दिला। तर घटनेनंतर काही दिवसांनीच परिवहन मंत्र्यांनीही राजीनामा दिला होता। मात्र त्यांची तुरुंगातून काही दिवसांतच सुटका झाल्यानं घटनेच्या चौकशीबाबतच संशय व्यक्त होतोय। आता पंतप्रधानांनीच राजीनामा दिल्यानं सर्बियामध्ये मुदतपूर्व निवडणुका पार पडू शकतील। तर विरोधी पक्षांनी अंतरिम सरकारवर भर दिलाय। पंतप्रधानांच्या राजीनाम्यावर महिन्याभरात संसदेला निर्णय घ्यावा लागणार आहे। गेले 3 महिने सर्बियामध्ये ही निदर्शनं होत आहेत। रोजच विद्यार्थ्यांकडून रास्ता रोको केले जात आहेत। त्यांना आवर घालणं पोलिसांनाही जड जात आहे।
तर पंतप्रधानांनी जरी समंजस भूमिका घेतली असली तरी राष्ट्रपती त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे. त्यांच्या आडमुठेपणामुळे आता परिस्थिती चिघळते की सर्बियातील संसद राष्ट्रपतींचं मन वळवते आणि त्यांना पाय उतार व्हावं लागतंय हे काही दिवसांत कळेलच. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.